जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 8वा. अखंड ध्यान निरूपण नाम. श्रीराम समर्थ. बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. बघा, श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतायत की ब्राह्मणांच्यावर असा प्रसंग आला तर आला, तो येऊन गेलेला आहे. झाले गेले ते विसरून जावे म्हणून समजून उमजून ब्राह्मणांनी आता तरी स्वतःला शहाणे करावे. पहा, समर्थ या समासामध्ये आपल्याला काय सांगतायत की हा समास अखंड ध्यान निरूपण नाम हा समास आहे. या समासामध्ये निस्पृहाची विविध अंगांनी निरनिराळ्या अंगांची लक्षणं आपण या अखंड ध्यान नाम या दशकामधून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या समासाचं तर नावही अखंड ध्यान निरूपण नाम असंच आहे. ही अखंड ध्यानाची अवस्था कशी असते, निस्पृह कशाचं ध्यान करतो, या प्रश्नांची उकल आपल्याला या समासातून होऊ शकते. ब्राह्मण वर्णीयांची उतरती कळा, त्यामागची कारणं समर्थांनी आपल्याला मागच्या समासामध्ये शेवटी समजावून दिलेले आहेत. त्यामुळं आपलं मन कदाचित विषण्ण झालेलं असू शकतं. समर्थांसारख्या सद्गुरूंना त्यांची निश्चितच त्या गोष्टीची जाणीव आहे. म्हणूनच या समासाची सुरुवात करताना समर्थ म्हणतायत की बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. म्हणजे सद्गुरूंचं दया सिंधुत्व ते हेच की ते आपली चूक दाखवून देतात. ते आपली चूक दाखवून आपल्याला देतात, पण लगेचच मायेची फुंकर घालून पश्चात्तापानं मनाला कोलमडण्यापासून वाचवतात. जे घडायला नको होतं ते घडून गेले. आता चूक समजलेली आहे तेव्हा झालं गेलं विसरून जावा, असं समर्थ अत्यंत करुणावत्सल भावनेनं आपल्या मनाला आधार देत आहेत. ते पुढं म्हणतायत की आता आपण शहाणं व्हायला हवं आणि क्षणभरही वाया न घालवता आत्मोद्धारासाठी प्रयत्न करायला सुरुवात करावी. आत्मोन्नतीची प्रथम पायरी आहे सगुण पूजनाची. सगुण पूजेदरम्यान काही क्षणांकरता का होईना आपण एकाग्र होतो. पूजा करत असताना आराध्य देवतेशी झालेला काही वेळेचा सुखसंवाद आपल्याला दिवसभर प्रसन्न ठेवतो. अखंड ध्यानाची अवस्था साधणं ही पुढची पायरी आहे. ते साधेल तेव्हा साधेल, पण सगुणांच्या उपासनेची सुरुवात तरी करावी असा आग्रह, असा अर्जव करताना समर्थ पुढे सांगतात, देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती, मूर्ख अभक्त वेस्ती, दरिद्र भोगीजे. म्हणजे देवाची पूजा निर्मल हाताने करावी. त्या योगे पूजा करणाऱ्याला सर्व प्रकारचे भाग्य लाभते. मूर्ख, गैरशिस्त, अभक्त असा उपासक दारिद्र्य भोगतो. पहा, समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की दररोज भगवंताची पूजा करण्याची सवय आपण स्वतःला लागून घ्यावी. स्वच्छ हातांनी देवाची पूजा अर्चा करून हात पवित्र करावेत. असं करत करत अखंड ध्यानाच्या स्थितीकडं सरकायला सुरुवात करावी. सगुण पूजेमुळं भाग्य लाभतं. जे अभक्त असतात ते दारिद्र्य भोगतात. सांगूनही ते सगुण पूजा करणार नसतील तर ते आणि त्यांचे नशीब आपण काय करणार. सगुण उपासनेच्या, सगुण पूजेच्या मदतीनं समर्थ कर्मशुद्धी करायला शिकवतात. सगुण पूजेचं मर्म सांगताना ते पुढे म्हणतात, आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. म्हणजे
प्रथम देवाला ओळखावे आणि मग अनन्य भावाने त्याचे भजावे, त्याचे पूजन अर्चन भजन करावे, त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान धरावे. पहा, सगुण पूजेच्या आधारे परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. जसं दोन मित्रांमध्ये सुरुवातीला मतभेद असू शकतात, कालांतरानं त्यांचे विचार एक होऊ लागतात, त्यातून त्यांची मनं जुळतात, मग ते एकमेकांना आतून ओळखू लागतात. त्याप्रमाणे सगुण पूजन करता करता आराध्य देवतेशी आपलं नातं जुळतं, त्याच्याशी नित्य संवाद घडू लागतो. त्यातून निर्माण होणारी जवळीक, प्रेम आपल्याला परमतत्वाच्या दिशेनं घेऊन जाऊ लागते. मूर्ती देवांचं सगुण रूप हे एक निमित्त आहे. मूर्ती म्हणजे देवाचं सगुण रूप हे एक निमित्त आहे. मुख्य देवाला ओळखता आलं पाहिजे. इथं असा एक प्रश्न उद्भवू शकतो, तो असा आहे की मूर्ती म्हणजे देव नव्हे, तर मग सगुण पूजन करण्याची जरुरीच काय? यांसारख्या प्रश्नांच्या गुंत्यामध्ये आपण अडकत जातो आणि प्रत्यक्ष कृतीसाठी मग आपल्याकडे वेळच उरत नाही. म्हणूनच समर्थ म्हणतायत की सगुण पूजेनं परम प्रवासाला सुरुवात करा, पण आपलं ध्येय परमात्मा अर्थातच मुख्य देव आहे हे ध्यानात ठेवा. मुख्य सगुण पूजन केव्हा कर्मकांडात बदलेल ते सांगता येत नाही. कर्मकांड आपल्याला अखंड ध्यान स्थितीच्या जवळपास देखील फिरवू देत नाही किंवा तिथपर्यंत पोचू देत नाही, फिरकू देत नाही. नवस, सायास, व्रतवैकल्य, पाप, पुण्य, शाप, वरदान अशा चर्चांमध्येच आपला परमार्थ घुटमळू लागतो. त्यामुळं सगुण पूजेचं साध्य परमात्म्याशी तदा करता म्हणजे एकरूपता साधणं हे आहे, हे कदापिही विसरता कामा नये. समर्थ आता मुख्य देवता अर्थात परमात्म्याविषयी सांगत आहेत. सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेकवर्म ठाई पाडावे. म्हणजे सर्वांमध्ये जो उत्तम आहे त्याला सर्वोत्तम म्हणतात. आत्मानात्म विवेकाने हे वर्म जाणून घ्यावे. बघा, समर्थांनी सांगितलेले की सर्वात उत्तम अर्थात सर्वोत्तम अशा परमात्म्याला आत्मानात्म विवेकानं जाणावं. सर्वोत्तम हा आत्मा, बाकी सारे अनात्मा हे रहस्य विवेकानं नीट समजावून घ्यावं. देवघरातील किंवा देवालयातील मूर्तींच्या पूजनाद्वारे आपण मुख्य देवाला ओळखावं असं समर्थ सांगतायत. संतांचं देवघर तर ही अवघी सृष्टीच होय. सृष्टीतील सर्व चराचर जीव त्यांना आपल्या देवघरातील मूर्ती समान आहेत. या चालत्या बोलत्या देवांचं पूजन, त्यांची सेवा म्हणजेच संतांची परमतत्वाची पूजा होय. आपल्यासारख्या सामान्य मंडळींकडं संत मोठ्या आशेनं पाहत असतात. सद्गुरू म्हणतात, माझ्याकडे येणारा प्रत्येकजण हा दीन आहे, प्रपंचानं त्रस्त आहे. मी त्यांचा दास होऊन सेवा करतो, कारण जो माझ्याकडे येतो त्याला प्रभू रामांनी पाठवलेलं असतं. तो रामांचाच पाहुणा आहे. या भूमिकेतून मी त्याची पूजा करतो. संतांची दृष्टी ही अशी व्यापक असते. जनता जनार्दनाची सेवा हीच त्यांची ईश्वर पूजा असते. सगुण पूजेचं निमित्त करून प्रत्येकाच्या अंतरंगातील ब्रह्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करावा. मग या चराचर सृष्टीला व्यापून असलेल्या तत्वाला शोधायचं तरी कसं, ते आपल्याला समर्थ पुढे सांगत आहेत. जान जानो देहरक्षी, आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्रास परीक्षी. जानपणे म्हणजे जाणीव रूपाने जो देहाचे रक्षण करतो, जो द्रष्टा अंतरसाक्षी आहे, तो आत्मा जाणीव रूपाने पदार्थ मात्रांची परीक्षा करीत असतो. तो सकळ देहांमध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो. प्राणीमात्री म्हणजे
सर्वांच्या देहामध्ये तोच राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतो. हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येते. प्राणीमात्री जगदांतरे मनोनी राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे सकळ काही. म्हणजे जगताचा जो अंतर्यामी तोच सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे. म्हणून सर्वांची अंतकरणे राजी राखावीत. तोच परस्परांचा दाता भोक्ता इत्यादी सर्व काही आहे. पहा, समर्थांना या ठिकाणी म्हणायचे की आत्मा हा जाणीव रूपानं प्रत्येकाच्या शरीरात राहतो. इंद्रियांकरवी तोच सर्व कामं करून घेत असतो. जीव मात्रांच्या ठायी असणारा आत्मा त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये वास करतो. घरातील देवाचं स्थान देव्हाऱ्यात असतं. त्यामुळं आपण देव्हारा नीटनेटका स्वच्छ ठेवतो. देवांची मूर्ती पडू नये, तिचा एखादा अवयव दुखावला जाऊ नये याची आपण काळजी घेतो. तीच गोष्ट संत विश्वाच्या बाबतीत करत असतात. एकच एक जाणीव ब्रह्मांडाला व्यापून असते. त्या जाणीवेचं प्रकट रूप म्हणजे सृष्टीतील विविध देह. सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये विश्वात्मा जाणीव रूपानं स्थिरावलेला असतो. कोणाचं अंतःकरण दुखवू नका असं संत सांगतात. ते याचमुळं कोणाचंही अंतःकरण दुखावणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला दुखावणं होय. अशा सर्वव्यापी परमात्म्याला विवेकानं ओळखावं असं समर्थ सांगत आहेत. अखंड ध्यान म्हणजे केवळ एकांतात जाऊन डोळे मिटून बसणं नव्हे. डोळे उघडे ठेवून हे जगदृश्य जग नाहीसं होईल, ते केवळ भगवंताच्या नामानं असं सद्गुरू सतत म्हणायचे. चराचर सृष्टीतील भगवंताला पाहण्यासाठी दृष्टी नामच देऊ शकतं याची सद्गुरूंना खात्री होती. त्यामुळं ब्रह्मांडातील प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करणाऱ्या श्रीनिवासाचं एक निस्पृह अखंड ध्यान करत असतो. समर्थ पुढे सांगतात, देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी, त्रैलोकीचे प्राणी मात्री. बरे पहा, म्हणजे जो देव सर्व जगांच्या अंतर्यामी आहे तोच आपल्याही अंतरात आहे आणि तोच त्रैलोक्यामधील प्राणी मात्रांच्या मध्येही त्यांच्याही अंतर्यामी तोच आहे. हे नीट जाणून घ्यावे. मुळी पाहणार तो एकला, सकळांठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. म्हणजे मूळ पाहणारा म्हणजेच द्रष्टा सर्वांच्या ठायी तो एकच आहे. पण देह प्रकृतींमुळे सर्वांच्या ठिकाणी तो वेगवेगळा झालेला आहे. पहा, समर्थ पुढे सांगतायत की भिन्न भाषे देहाकारे, प्रस्तुता एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे. म्हणजे देहाच्या आकारामुळे भिन्न भासतो, परंतु वस्तुता अंतःकरणातील जाणीव रूपाने तो एकच आहे. त्याच्या योगेच बोलणे चालणे इत्यादी सर्व क्रिया होत असतात. बघा, समर्थांना या ठिकाणी म्हणायचे की मुळात पाहणारा अर्थातच द्रष्टा हा असा अंतरात्मा एकच असून तो सर्वांमध्ये विभागला गेलेला आहे. देह प्रकृतीनं तो वेगवेगळा भासत असला तरी अंतःकरणात वसत असलेला तो एकच एक असतो. मीही त्याचाच एक भाग आहे. एक अंश असताना त्याला वेगळेपणानं बघणं अशक्य आहे. मात्र हे समजून घेण्यासाठी क्षणभर द्वैताच्या भूमिकेत आपण येऊया. जे परमतत्व मला चालवत आहे तेच विश्वातील प्रत्येक जीवाला चालवत आहे. हे जाणून त्या दृष्टीनं सृष्टीकडं पाहिलं तर सर्वत्र प्रभू रामांचंच अधिराज्य असल्याची जाणीव होते. अखंड ध्यानानं हे जाणता येतं. पण आपली ती स्थिती फार काळ टिकत नाही. जेव्हा आपण कर्मरत असतो तेव्हा आपणही त्याचा एक भाग बनून जातो.
आपलं अद्वैतपण तुटतं, स्वस्वरूपाचा आपल्याला विसर पडतो आणि मग देहाधिष्ठित भूमिकेवरून आपण व्यवहार करू लागतो. त्यामुळं ध्यान करायचं ते अखंड असलेल्या जाणीवेचं करायचं. त्या जाणीवेचं स्वतःच्या अंतरंगातील स्वरूप ओळखलं की संपूर्ण विश्वाचं अंतःकरण आपल्याला वश होतं. आत्मस्वरूप जाणलं की विश्वातील अंतरात्मा सहज प्रगट होतो. त्यामुळं निस्पृह अखिल ब्रह्मांडाला चेतना पुरवणाऱ्या चैतन्याचं एक तत्वानं भरून असलेल्या जाणीवेचंच ध्यान करत असतो. समर्थ कृपेनं दासबोधाचा हा आपला चिंतनाभ्यास आपण करत आहोत. दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथाची सलग इतकी निरूपण होणं सद्गुरू कृपेशिवाय केवळ अशक्यच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा त्यांच्या चरणी शरण जाऊन नतमस्तक होऊन आपल्या प्रत्येकाला परमपदाची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करू आणि पुढचा चिंतनाभ्यास आपण सुरू करूया. सगुण पूजनाद्वारे आराध्य देवतेशी जवळीक साधून सलगी करून परमात्म्यापर्यंत जाता येतं हे आपण जाणलंच. त्याप्रमाणे हे विश्व म्हणजे संतांचा देव्हारा असून त्यातील प्रत्येक सजीव त्यांच्यासाठी देवांची मूर्ती असते. त्यांची सेवा हीच संतांची देवपूजा असते. दिनांची सेवा करून संत देवाशीच संवाद साधत असतात, हेही आपण समजावून घेतलं. आता एक निस्पृह प्रत्येक जीवामध्ये वसणाऱ्या अंतरात्म्याला कसा जाणतो, त्या ईश्वरीय जाणीवेशी कसा एकरूप होतो याचं वर्णन समर्थ पुढे करत आहेत. अंतरात्मा अर्थात ब्रह्मांडात भरून असलेली अखंड जाणीव म्हणजे काय, ते संत कबीराच्या एका दोहाच्या मदतीनं आपण समजून घेऊया. कबीर कुवा एक है, पनिहारी अनेक, बर्तन सबके न्यारे भये, पाणी सब में एक. अर्थात विहीर एकच आहे, त्यातून पाणी नेणारे अनेक जण आहेत. प्रत्येकाची भांडी वेगवेगळी आहेत, पण त्या विहिरीतून भांड्यात भरलेलं पाणी एकच एक आहे. तसं विश्वामध्ये अनंत जीव आहेत. त्या प्रत्येकांचा देह म्हणजे भांड, देह म्हणजे आपण भांड हे लक्षात घेऊया. ते वेगवेगळे आहेत, रूप वेगवेगळं आहे, गुण वेगवेगळे आहेत, निराळे आहेत. त्यांचं कर्म, बुद्धी, मानसिक पातळी वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. अशा विविधतेनं नटलेल्या सृष्टीमध्ये मात्र संतांना एकच एक अंतरात्मा म्हणजे पाणी दिसत असतो. ज्ञानदृष्टीनं त्यांना सर्वांमध्ये एकच परमतत्व दिसत असतं. या संपूर्ण विश्वातील चैतन्य शक्ती म्हणजे जाणीव. तिचं अखंड ध्यान केलं असता काय चमत्कार होतो ते पुढे समर्थ सांगत आहेत. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी श्वापद पश्वादिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. म्हणजे आपले आणि परके सर्व लोक, पक्षी, श्वापदे, पशु आदी, तसेच किडामुंगी इत्यादी सर्व देहधारक प्राणी, खेचर, भूचर, वनचर, नाना प्रकारे जळचर, चत्वार खानी विस्तार, किती म्हणून सांगावा. आकाशात विचरण करणारे भूचर, वनचर, नाना प्रकारचे जलचर, चत्वार खानी इत्यादी विस्ताष्ट किती म्हणून वर्णन करावा. समर्थ पुढे म्हणतायत की समस्त जाणीवेने वर्तती, रोकडी पहावी प्रचिती, त्याची आपुली संगती अखंड आहे. म्हणजे सर्वजण जाणीवेनेच वागत असतात, याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. त्यांची व आपली संगती अखंड आहे. जगदांतरे ओळला धनी, किती एकवटीला प्राणी, परिते ओळखायची कारणी आपणापासी. म्हणजे सर्व जगाचा अंतरात्मा हाच जगाचा मालक आहे.
त्याला जर प्रसन्न करून घेतले तर सर्व प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील. पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती आपल्यापाशीच आहे. समर्थ म्हणतायत की जाणीवरूपी अंतरात्मा संबंध विश्वाचा धनी आहे. त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रथम सर्वांच्या अंतरंगात उतरवून स्वरूपाची अर्थातच अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी. हे एकदा का जमलं की मग विश्वामधील अनंत प्राणीमात्रांमध्ये विभागलेली जाणीव आपल्यावर प्रसन्न होते, आपली दासी होते. जसं गुळाभोवती मुंगळे सहज जमा होतात तसं संतांजवळ बहुजन समाज आपसुकच गोळा होतो. आजकाल राजकीय सभांना गर्दी दिसावी म्हणून पैसे देऊन भाडोत्री माणसं आणावी लागतात. तसं संत कधी कोणाला काही देत नाहीत, पण तरीही त्यांच्या दरबारी कित्येक आश्रित अनुयायी शरण भावनेनं जमा होतात. कारण तिथं संतांची प्रगल्भ जाणीव कार्य करत असते. अशा ठिकाणी लोक पडेल ते काम करतात व स्वतःला कृतार्थ करून घेतात. हे का बरं घडत असावं? अंतरात्म्याला जाणल्यानं संतांना ही कला अवगत झालेली असते. जसं गुंता झालेल्या दोऱ्याचं नेमकं टोप जर ओढलं तरच गुंता लगेच सुटतो, तसं जगाचा गुंता सोडवण्यासाठी कुठं लांब जाण्याची गरज नसते. स्वतःत उतरून अंतरात्म्याला ओळखलं की द्वैताचा गुंता सुटतो आणि वैश्विक जाणीव प्रगल्भतेनं आपल्या अंतरी प्रगटते. अशा रीतीनं अंतरात्मा एकदा का कह्यात आला की मग निस्पृहाचं आचरण कसं होतं हे समजावून घेणं महत्त्वाचं ठरतं. एकच एक असणारा अंतरात्मा सर्व जीवांना नाचवतोय हे कळलं जरी असलं तरी ते वळतं का हा प्रश्न असतो. आचरण किंवा हातून घडणाऱ्या कृतीतून कळालेलं वळतंय का ते दिसून येतं. अंतरात्म्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याची उत्तम रीतीनं पूजा अर्चा करायला हवी. हे एका निस्पृहाला उमगलेलं असतं. उत्तम गंध, सुवासिक फुलं, अत्तर, पुष्पमाला, फळं, षड्रस अन्नाचा नैवेद्य आदी उपचारांनी केलेल्या देवांच्या पूजनानं आपलं मन आनंदी होतं व अशी पूजा देवाचं दर्शन घडवेल असा आपला भाव असतो. त्याप्रमाणे निस्पृह जेव्हा अंतरात्म्याला जाणतो तेव्हा त्याला प्रसन्न करण्यासाठी आपल्यासारख्या चालत्या बोलत्या सजीवांची तो अत्यंत मनापासून सेवा करून सर्वव्याप्त जगदीशाची जणू पूजा बांधत असतो. त्यामुळं सर्वांतर्यामी वसत असलेला परमात्मा अशा सेवावृत्ती निस्पृहाच्या मागं पुढं घोटाळू लागतो. समर्थ पुढे म्हणतात, हे आपणाकडेच येते राजी राखी जे समजते, देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. म्हणजे जगदात्मा प्रसन्न होईल असे करणे आपल्याच हातात असते. सर्व प्राणीमात्रांना प्रसन्न राखावे. देहाला बरे केले की ते त्या देहाधारकाच्या आत्म्याला पावते. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की इतरांना प्रसन्न ठेवल्यास त्यांच्या मनातील प्रसन्नता त्यांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. अंतरात्मा सर्व जीवांच्या ठायी एकत्वानं वसत असल्यामुळं ती प्रसन्नता आपल्यालाही सुखावत असते, समाधान देत असते. दुसऱ्याला संतोष वाटेल असं वागणं फार काही अवघड नसतंय. मात्र त्यात पदोपदी परीक्षा होत असते. संतांनी अंतरात्म्याशी खरी ओळख करून घेतलेली, पण जितके ते परमवस्तूच्या जवळ जात तितक्या प्रमाणात त्यांना जीवनात परीक्षाही द्याव्या लागल्या. भूतदयेचं व्रत स्वीकारून जीवांना सुखी करण्याचं, त्यांची सेवा करण्याचं व्रत निस्पृहानं स्वीकारलेलं असतं. पण त्यासाठी त्याला मोठ्या अडथळ्यांना पार करावं लागतं. या जगामध्ये जर एकच ईश्वर भरून उरला आहे आणि तोच जर सर्वांना चेतना पुरवतोय, तोच भोग भोगतोय, तर मग तो काहींच्या मार्फत दुर्व्यवहार का करतो?
अमरनाथसारख्या ठिकाणी यात्रेवर होणारे हल्ले, मुंबईसारख्या शहरातून घडवून आणलेले बॉम्बस्फोट माणसांनीच तर केलेले आहेत किंवा त्यांनीच केलेले होते. त्यांच्यातील अंतरात्मा इतर निरपराध जीवांच्या अंतरात्म्यावर का बरं हल्ला करण्यास धजावत असावा? प्रश्न तसा गंभीर आणि सूक्ष्म आहे. निस्पृह जीव मात्रांची सेवा करून अंतरात्म्यास प्रसन्न ठेवतो, मग त्यानं अशा दोषी माणसांनाही प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा का? त्यांचे अक्षम्य दोष अपराध दुर्लक्षित करायचे का? जो दुराचारानं इतरांना दुखवतो, इजा पोचवतो, त्यांच्यातही ईश्वर पाहायचा का? आपल्यासाठी अनुत्तरित वाटणाऱ्या अशा प्रश्नांची समर्पक उत्तरही समर्थ देतात. ते समजून घेण्यासाठी जलतत्वानं निर्माण होणाऱ्या काही गोष्टी आपण पाहूया. जेव्हा जलतत्वात आत्यंतिक सात्विक गुण मिसळतो, तेव्हा त्यात दैवी कृपा उतरते. त्यावेळेस ते जल अमृत होतं. जेव्हा जलामध्ये रजोगुण उतरतो, तेव्हा ते चहा, कॉफी, सरबतासारखं पेय बनतं. ते जल जेव्हा तमोगुणाच्या प्रभावात येतं, तेव्हा ते दारू, विष होतं. याचाच अर्थ असा आहे की जल त्रिगुणांपैकी ज्या गुणांच्या प्राबल्याखाली येतं त्यासारखं त्याचं स्वरूप होतं. गुणांच्या संपर्कात येण्याआधी जल शुद्ध स्वरूपातच असतं, पवित्र असतं. पण जलतत्व जरी एक असलं तरी अमृत आणि विष यात आपण विवेकानं फरक करतोच ना. हेच सूत्र माणसाच्या बाबतीतही लागू होतं. एक अंतरात्मा दुर्जन होऊन अतिरेक्याच्या रूपात हल्ला करतो, तर दुसरा अंतरात्मा निरपराध असूनही त्या हल्ल्याचा बळी ठरतो. अर्थात त्रिगुणांच्या स्पर्शानं अंतरात्म्याचं होणारं ते व्यक्त रूप असतं. इतर विवेक जागृत ठेवणं गरजेचं असतं. समाजात विष कालवणारे, दुही माजवणारे, हिंसा करणारे व ती भडकवण्याचा निंद उपद्व्याप करणारे असे सगळे जीवात्मे तमोगुणाच्या प्रभावाखाली अशी उपद्रवी कामं करतात. त्यांना योग्य तो धडा शिकवायलाच हवा. अंतरात्मा जरी एक असला तरी देहात्मिक पातळीवर होणाऱ्या दुष्कृत्याला शासन करण्याचा विवेक ठेवायलाच हवा. बळी पडलेल्या निरपराध जीवांसाठी डोळ्यात अश्रू तरळणं हे स्वाभाविक होय. त्याला अंतरात्म्याचा दोष म्हणता येणार नाही. तो सात्विक गुणाचं प्राबल्य दाखवतो. कबीरांच्या आधी उल्लेखलेल्या दोह्यानुसार विहिरीतील पाणी एकच आहे, म्हणजेच अंतरात्मा एकच आहे. पण ज्या भांड्यात ते पाणी भरलं जातं तसा आकार त्याला प्राप्त होतो. तसं त्रिगुणांच्या कमी अधिक स्पर्शानं, संगतीनं अंतरात्म्यावर संस्कार होत असतात व प्रत्येक जीवाचे गुणधर्म वेगवेगळे दिसून येतात. हीच ती गुणमाया. एखाद्याच्या अंगी जन्मजातच सात्विकता असते, तर एखादा खूप तापट असतो. हा फरक कर्मसंस्कारांचा असतो. आज जर आपल्या हातून सात्विक कर्म घडत असेल तर ते आपल्या पूर्वकर्मांचा अंतरात्म्यावर असलेल्या संस्कारांचा परिणाम असतो. अशा कर्मातून अंतरात्म्यावर ज्या गुणांचा अधिकाधिक प्रभाव पडत जातो, संस्कार घडत जातात, त्या त्या गुणानुसार आपल्या हातून कर्म घडू लागतात. म्हणूनच संत अन्नदान करण्यास सांगतात. संतांच्या घरचं अन्न मागून खाण्यास सांगतात. भोजन प्रसाद झाल्यावर एक श्लोक म्हटला जातो, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव व संतांशी सदा लावावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. म्हणजे प्रसाद सेवनानं शरीराला जी ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, ती सत्कर्मात खर्ची पडावी. त्यातून सद्वर्तनाची सर्वांना प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा हेतू असा आहे. सत्कर्मांचे संस्कार अंतरात्म्यावर होतात आणि ते जीवनाला दिशा देत असतात. सत्व किंवा रज किंवा तमोगुणाचा अभाव
किंवा प्रभाव हे प्रत्येकाच्या कर्मांचं संचित आहे. या भूमिकेतूनच समर्थ सांगतायत की एका निस्पृहाचा ध्यानबिंदू जर कुठला असेल तर तो असतो अंतरात्म्याचं अखंड ध्यान करण्याचा. त्रिगुणांच्या मागं न लागता अंतरात्म्यावर ध्यान केंद्रित करावं. प्रत्यक्ष कृती करताना, जीव मात्रांशी व्यवहार करताना विवेक जरूर जागृत ठेवावा. इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करावा. पण सर्वांठाई एकत्वानं वसत असलेला भगवंत असा का वागतो, अशा निरर्थक अविवेकी भूमिकेत शिरून कालापव्यय करू नये. हाच अखंड ध्यान स्थितीचा मूळ संदेश समर्थांना यातून द्यायचा आहे. गुणमायेच्या पलीकडं अर्थातच मूळ मायेवर, अंतरात्म्यावर लावलेलं ध्यान अखंडित राहू शकतं. त्याच्या अलीकडं लागलेलं ध्यान दाही दिशांना भरकटतं. आता मूळ मायेवर लक्ष कसं केंद्रित करायचं यावर समर्थ मार्गदर्शन करणार आहेत. निस्पृह उत्तम पुरुष अंतरात्म्याचं ध्यान करतो हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. ध्यान ही मुळात सूक्ष्म प्रक्रिया आहे आणि अखंड ध्यान तर त्याहूनही सूक्ष्म आहे. अखंड ध्यानाला शब्द, विचार यांचा स्पर्शही होऊ शकत नाही. ती स्थिती शब्दात व्यक्त करणं म्हणजे शिवधनुष्य पेलल्यासारखं आहे. मात्र समर्थांनी दासबोधात किंवा त्यांच्या इतर ग्रंथात जे लिहिलंय तसं ते प्रत्यक्ष जगले आहे. 3ऱ्या दशकातील पहिला जन्म दुःख निरूपण नाम हा समास आपल्याला आठवत असेलच. त्यात समर्थांनी मातेच्या गर्भात असलेल्या अर्भकाची मनस्थिती, त्याची होणारी तगमग अगदी बारकाईनं सांगितलेली आहे. आजच्या प्रगत वैद्यकशास्त्रातील सोनोग्राफीसारखं यंत्र अर्भकाची शारीरिक हालचाल टिपेल. ते पाहून होणाऱ्या आईवडिलांना आनंद होईल, पण त्या बाळाची मानसिक घालमेल त्याच्या मनाशी एकरूप होऊ शकलेला समर्थांसारखा सत्पुरुषच जाणू शकेल. तो अनुभवच समर्थांनी जन्मदुःख निरूपणामध्ये सांगितलेला आहे. ही अवस्था मनुष्य जीवनाच्या विविध संक्रमणाची आहे. तशीच ती परमात्म्याच्या अंतरंगात शिरू पाहणाऱ्या मनुष्याच्या अंतरीच्या तगमगीची आहे. आपल्याला अजून त्याची जाण नाही इतकंच. ध्यानाचीही काहीशी अशीच अवस्था आहे. बघा, दिवसभरामध्ये थोडासा वेळ काढून स्वतःला शिस्त लावण्याच्या उद्देशानं डोळे मिटून स्वस्थ बसणं किंवा तसा काहीतरी प्रयत्न करणं म्हणजे ध्यान, अशी आपली धारणा असते. अशा ध्यानात आपलं मन काही काळ रमतं देखील. पाठ अगदी सरळ, डोळे मिटलेले, श्वास गती संत, अशा स्थितीत एका आसनावर आपण स्थिर बसलो आहोत म्हणजेच ध्यानस्थ बसलो आहोत. पण मन मात्र स्वच्छंदपणे भरकटत असतं किंवा ते भटकत आहे, नाना प्रकारचे भोग भोगत आहे. असं ध्यान खरं ध्यान नव्हेच. तो तर ध्यानधंब म्हणायला हवा. अखंड ध्यानाची नेमकी स्थिती काय हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत ध्यानदंभातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडणार नाही. निस्पृहाचं ध्यान हे सहज ध्यान असतं. तो ते डोळे उघडे ठेवूनही करू शकतो. त्यासाठी डोळे मिटण्याची त्याला गरजच भासत नाही. ध्यान स्थितीत असताना करत असलेलं काम तो थांबवत नाही. ध्यानासाठी त्याला एका जागीच बसायला पाहिजे असंही नाही. तो झोपेत असेल, बोलत असेल, काम करत असेल, पण त्याचं ध्यान मात्र खंडित होत नाही. सद्गुरू म्हणायचे, प्रभू रामांनी मला तुमच्यासारख्या प्रपंचिकात टाकलेलं आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मी प्रपंचाच्याच गप्पा मारल्या, पण प्रभू रामांनी माझ्यावर कृपा केली. त्यांनी माझं मौन कधी भंगू दिलं नाही. किती सुंदर वर्णन आहे हे. अखंड ध्यानाची स्थिती जे जगले त्यांनाच या बोलण्याचा खरा अर्थ कळू शकेल. निस्पृहाच्या ध्यानाला कुठल्याही उपाधींची गरज नसते. तो सगुण मूर्तीसमोर असेल तर त्याचं प्रेम ओसंडून वाहतंच, पण
सगुण मूर्ती नसली तरीही तो प्रेम प्रवाह कळकळत वाहतच असतो. दृश्यातील कोणत्याही घडामोडी घडू देत ते पाहून त्यांचं भगवंताप्रतीचं प्रेम नेहमीच उचंबळून येत असतं. समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना रामकृष्ण परमहंसांना आकाशात उडणाऱ्या बगळ्याची एक लांब अशी माळ दिसली. ते पाहून परमहंस भावविभोर झाले आणि ध्यानमग्न झाले. या प्रसंगावरून सत्पुरुषांची ध्यानाची अवस्था कशी असते याची आपल्याला कल्पना यावी म्हणून समर्थ एक सूत्र देतायत की ध्यान आणि स्मरण दोन्ही एकच आहेत. जिथं स्मरण असतं तिथं प्रेमानं भगवंताची स्तुती आपसुकच सुरू होते. कश्मीर की कली या चित्रपटातील ते सदाबहार गाणं आपल्याला माहीतच असेल. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. दृश्यातील कुठल्याही गोष्टींकडे बघून संत भगवंताविषयी असंच तर म्हणत असतात. ब्रह्मांडात भरून असलेल्या चैतन्याचं प्रगटीकरण तर कुठंही होऊ शकतं. त्याचं कौतुक कितीने कसं करावं असं संतांना होऊन जातं. मग ते फूल असेल, खळखळता जलप्रवाह असेल, आल्हाददायक झुळूक असेल, एखादा पक्षी असेल किंवा कीटक असेल, या सगळ्यांमध्ये त्यांना परमात्माच दिसतो. परमात्म्याचा हात दिसतो. त्यांच्या अखंड ध्यानानं संतांचे डोळे वारंवार भरून येत असतात. त्याचं अस्तित्व पदोपदी जाणून संत हृदय सतत आनंदानं थुईथुई नाचत असतं. अशा परमानंदी अवस्थेत संत अखंडपणे राहतात. तीच त्यांची ध्यानावस्था होय. आपण मात्र ध्यानाला कवायत करून टाकलंय. ते म्हणजे कसं? मी दिवसाला 10 माळा जप करतो, तेवढं झाले की संपलं आपलं साधन, झालं आपलं ध्यान. उरकून टाकण्याची भावना त्यामागं असते. हे काही खरं साधन नव्हे. त्यातून खरं ध्यान लागणार नाही. साधन किंवा ध्यान ही सहजावस्था झाली पाहिजे. मी ध्यान करतो ही भूमिकाच आपल्याला अखंड ध्यानापासून वंचित ठेवते. ध्यान ही करण्याची गोष्ट नाही आहे. ध्यान लागलं पाहिजे. ते सहज होणं अपेक्षित आहे. तो स्वभाव बनला पाहिजे. आपण देहानं कुठल्याही अवस्थेत असलो तरी भगवंताच्या स्मरणापासून अर्थातच ध्यानापासून क्षणभरही अलग असता कामा नये. थोडक्यात ध्यान ही देहाची नव्हे तर मनाची स्थिती आहे. त्यासाठी स्मरण आणि ध्यान यांच्यातील अन्योन्य संबंध नीट समजून घ्यायला हवा. समर्थ पुढे सांगतात, दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लताड स्वभाव, सगास आला जरी राव, तरी तंडो नये की. म्हणजे दुर्जन प्राणी असतो, त्याच्याही अंतरंगात देव असतो, पण त्याचा स्वभाव लताड असतो. दुर्जनांमुळे अंतरात्म्यात जरी राग आला तरी भांडण करू नये. प्रसंगी सांडीच कारणे, पुढे विवेकी विवरणे, विवेक सज्जनीची होणे सकळ लोकी. म्हणजे प्रसंगी सोडून द्यावे आणि विवेकाने विवरण करून सर्व लोकांमध्ये आपण सज्जनांप्रमाणेच वागावे. आत्मात्वी दिसतो भेद हा अवघाची देह संबंध. एका जीवाने नाना स्वाद औषधी भेदे. म्हणजे या देहाच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी भेद दिसतो. आणि पाणी एकच असते, पण औषधांच्या भेदाने ते नाना चवीचे होत असते किंवा नाना चवीचे होते. गरळ आणि अमृत झाले परी आपण नाही गेले, साक्षत्वे आत्मयास पाहिले पाहिजे तैसे. म्हणजे जलच विष होते आणि अमृतही होते, पण त्याचे आपण म्हणजे जलतत्व जात नाही. हे जसेच्या तसेच साक्षीत्वाने आत्म्यात सर्व ठिकाणी पाहिले पाहिजे. अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे. म्हणजे अंतर्निष्ठ
जो पुरुष असतो तो विशेष अंतर्निष्ठेच्या योगाने जगात जो जगदीश आहे त्याला ओळखतो. नयनेची पहावा नयन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान सकळांघटी. म्हणजे डोळ्याने डोळा पाहावा, मनानेच मनाचा शोध घ्यावा, त्याचप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्याला ओळखावे. तेने विनकार्य भाग आडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेके पडावे. तेनेची योगे म्हणजे त्या अंतरात्म्या वाचून कुठलीही कार्य होऊ शकत नाही. सर्व काही त्याच्यामुळेच घडते, त्याच्यामुळेच प्राणी विवेक करू शकतो. जागृतीस व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो. येणेची न्याय म्हणजे जागृतीत जो व्यवहार होतो तोही अंतरात्म्याच्या संबंधानेच होतो. स्वप्नातही जे काही घडते ते अंतरात्म्याच्या योगेच घडते. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवांचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. म्हणजे आता जे विवरण सांगितलेले ते नीट कळले म्हणजे मग सहजच अखंड देवाचे स्मरण होते आणि अखंड ध्यानानेच हे लक्षात येते किंवा अखंड ध्यानाचेच हे लक्षण आहे. पहा, समर्थ म्हणतायत की उपासनेस मानसपूजेला फार महत्त्व आहे. नवविधा भक्ती या दशकात समर्थांनी अर्चन भक्ती करताना सगुण पूजेची महती सांगितलेली आहे. सगुण पूजेमधील सर्व उपचार प्रत्यक्ष करणे शक्य न झाल्यास उपास्य देवतेची मानस पूजा जरूर करावी. यामध्ये आपण सद्गुरूंचं किंवा आराध्य देवतेचं आवाहन करतो. हृदय सिंहासनावर बसवून त्यांची विधिवत पूजा अर्चा करतो. त्या योगे निर्गुण तत्वाचा आपल्याला सहवास घडतो, त्यातून विलक्षण आनंद मिळतो. असा सातत्यानं सहवास घडू लागला की मग आपल्यात आणि सद्गुरूंमध्ये किंवा देवतेमध्ये संवादाला सुरुवात होते. सुखदुःखांच्या गोष्टी आपण सद्गुरूंना किंवा देवतेला सांगू लागतो. मग त्या सत्पुरुषाची अशरीरवाणी आपल्याशी हितगुज करू लागते. असं मानस पूजेचं अलौकिक महत्त्व आहे. साधकानं अशी मानस पूजा जरूर करावी. पण समर्थांचा मुद्दा थोडासा वेगळा आहे. ते म्हणतायत की ध्यान मूर्तीला किंवा निर्गुणाला सगुण रूपात बोलावून त्यामध्ये आपण स्वतःचेच विकल्प निर्माण करत असतो. म्हणजे कसं ते बघूया. समजा मानस पूजा करताना आपण सद्गुरूंना बोलवावं, त्यांनी यावं. स्नान घालण्यासाठी आपण त्यांना चौरंगावरती बसवावं. स्नान घालण्याला सुरुवात होते न होते तोच आपलं मन दुसऱ्याच कुठल्या तरी विचारांच्या गर्दीत हरवून जातं. मग बऱ्याच वेळानं आपल्याला आठवतं की अरे, आपण सद्गुरूंना चौरंगावर स्नानासाठी बसवलंय आणि मनानं किती दूरपर्यंत आलोय. दुसरं असं की आपण सद्गुरूंना ज्या सगुण रूपात आवाहन करतो त्या रूपात ते आपल्याजवळ दिसतच नाहीत. त्यांची वेगळीच रूपं आपल्या नजरेसमोर उभी राहतात. मग आपण व्यथित होतो, निराश होतो. थोडक्यात काय तर मानसपूजा म्हणजे कल्पनांचा आधार घेऊन केली जाणारी सगुण पूजाच. मनुष्य जशा प्रापंचिक कल्पना करतो तशा मानसपूजेत शुद्ध सात्विक कल्पनांचं आधिक्य असल्यामुळं त्यातून मनाला अतीव समाधान लाभतं. ही मानसपूजेची शक्ती आहे. निस्पृह पूजा ध्यान करत असतो, पण ते एका वेगळ्या स्तरावरून. मानसपूजेत आपण सगुणांचं कल्पनेनं पूजन करतो. म्हणजे ते देवळातील मूर्तींचं पूजन केल्याप्रमाणे असतं. ते बाह्यांगाचं पूजन ठरतं. पूजा ही मूर्तीच्या अंतरंगात वसणाऱ्या चैतन्याची व्हायला हवी. कल्पनेच्या साम्राज्यात सगुणांची बाह्यांगानं पूजा करून आपण स्वतःचीच फसगत करून घेत असतो. एका थोर संतांनी सांगून ठेवलेलं आहे की आपण मानसपूजेमध्ये
सद्गुरूंना बोलवावं, यथासांग त्यांची पूजा करावी आणि शेवटी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करावी, गुरुराया, तुम्ही मला सोडून दूर जाऊ नका. मला तुमचा वियोग घडू न द्यावा. मला तुमच्यापाशी राहू द्या. त्यातून काय साधतं तर सगुण तत्वात बोलावलेल्या परमतत्वाशी तदाकार होण्याचा हा प्रयत्न आहे. समर्थही तेच सांगतात की ध्यानाद्वारे आपण देव्हाऱ्याचं नाही तर देवतेचं पूजन करावं. त्यातील एकच एक असलेल्या जाणीवेचं पूजन करावं. ही अखंड ध्यान स्थिती होय. निस्पृह ज्या सहजावस्थेत असतो तशी स्थिती प्राप्त करण्यासाठी सामान्य मनुष्याला कोणतीही परमार्थिक कसरत करायची गरज नसते. यांत्रिक पद्धतीनं काही करण्याचीही आवश्यकता नसते. मात्र जो सहजभाव आहे तो अखंड टिकवून ठेवायला हवा. जे काही घडलंय ते त्याच्या इच्छेनं घडतंय, त्याच्या सत्तेनं घडतंय. ही त्या चैतन्य शक्तीची देण आहे. अशा रीतीनं विश्वाच्या मुख्य सूत्रधाराला प्रत्येक घटनेत पाहणं हे अखंड ध्यान स्थिती साधू लागल्याचं द्योतक आहे. म्हणूनच सर्व संत कर्तेपण स्वतःकडं न घेता ते भगवंताकडे देतात. सर्वत्र त्यांना अंतरात्म्याचं कर्तृत्व दिसत असतं. ब्रह्मांडाच्या निर्मितीमागं जो आहे, जो सर्व घडामोडी घडवून आणतोय, त्या अंतरात्म्याचं ध्यान आपल्याला लागलं पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती. म्हणजे सहज सोडून उगीच सायास करणे हाच मोठा दोष आहे. आत्म्याला सोडून लोक अनात्म्याचेच ध्यान धरतात. परी ते धरिताही धरेना, ध्यानी येती व्यक्तींना, उगेची कष्टती मना, कासा विस करूनी. म्हणजे पण प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही. ध्यानात नाना व्यक्ती येतात. लोक मनाला कासावीस करून उगीचच कष्टी होतात. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे, भासो नये तेची भासे. विलक्षण मोठ्या प्रयत्नाने मूर्तींचे ध्यान करू लागावे. एकाऐवजी दुसरे भलतेच दिसते. जे भासू नये असे विलक्षण दुसरेच भासू लागते. ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे हेची बरे विवरावे आपले ठाई. आपण ध्यान देवाचे करायचे की देवालयाचे याचा प्रत्येकाने स्वतःशीच विचार करून पाहावा. देव देऊळ आत्मादेव, कोटे धरू पाहता भाव, देव ओळखून जीव तेथेची लावावा. म्हणजे देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे. म्हणून हे ओळखून भावभक्तीने त्या देवाच्या ठिकाणी जीव लावावा. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारिसे, प्रत्ययविन सकळ पिसे, अनुमान ध्यान. म्हणजे अंतर्निष्ठ ध्यान हे अशा प्रकारचे असते. दंडक ध्यान म्हणजे रूढ पद्धतीनुसार केलेले ध्यान वेगळेच असते. अनुभवाशिवायचे ध्यान त्याला अनुमानावर आधारलेले ध्यान म्हणून अनुमान ध्यान म्हटले असून तो शुद्ध वेडेपणा होय. पहा, समर्थ म्हणतायत की ध्यान लागताना विकल्प न उठणे हे सांगोपांग ध्यानाचं लक्षण होय. म्हणजे बरोबर ध्यान लागलंय किंवा कसं लागलंय ते त्याची साक्ष आपलं मन देतच असतं. विकल्प विरून मन समाधानानं तृप्त होतं. ते अंतरात्म्याच्या अखंड ध्यानातून हे समर्थांना पटवून द्यायचं आहे. पहा, निस्पृहाच्या ध्यान प्रक्रियेत कल्पनेला थारा नसतो. म्हणजेच ध्यान करत असताना त्याच्या मनात कल्पना तरंगानं कोणतीही आकृती साकार होत नाही किंवा ध्यानावस्थेत तो कोणाचीही पूजा करत नाही. मात्र त्याचं ध्यान अखंड असतं. त्याच्या या गुह्य ध्यान पद्धतीबद्दल चिंतन करताना तो संपूर्ण विश्वातील जगन्यतेचं कर्तृत्वच कसं बघत असतो
हे समर्थ लिखित ओव्यांच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अशा अखंड ध्यानातून निस्पृह जगाच्या अंतिम ध्येयापर्यंत कसा पोचतो याचं विवेचन समर्थ आता करू लागलेले आहेत. कोणताही प्रवास घ्या, त्यामध्ये प्रवासी विशिष्ट साधनांच्या मदतीनं त्याच्या ध्येयापर्यंत, गंतव्यस्थानापर्यंत पोचतच असतो. अंतरंगातील प्रवासाचीही तशीच स्थिती आहे. हृदयातील चिदाकाशात भरारी घेऊन आत्मारामास भेटणं हा सूक्ष्म देहाचा प्रवासच आहे. या प्रवासात देखील त्रिपुटी आहे आणि ती म्हणजे ध्याता, ध्येय आणि ध्यान. जो ध्यान करतो तो ध्याता. त्याला ज्या ध्येयापर्यंत जायचं आहे ते ध्येय म्हणजे भगवंत प्राप्ती. ते साधण्यासाठी साधन आहे ते ध्यानाचंच. याच अनुषंगानं सद्गुरू नेहमी जे उदाहरण देत ते उदाहरण म्हणजे एक छोटा मुलगा व त्याचे वडील असे दोघेजण रेल्वेनं मुंबईला जाण्यास निघाले. मुलगा प्रवासाचा आनंद लुटत होता. हा प्रवास कधी संपूच नये असं त्याला वाटत होतं. जेव्हा स्टेशन आलं तेव्हा ते दोघे खाली उतरले. त्याच्या वडिलांना इच्छित स्थळी पोचल्याचा आनंद झालेला होता, तर रेल्वेचा प्रवास संपला म्हणून त्या मुलाला हुरहुर वाटत होती. प्रसंग एकच, पण त्या दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. ध्यानाबाबतही तसंच असतं किंवा तेही असंच घडतं. साधन आपल्याला ध्येयाप्रती नेण्यासाठी गरजेचं असतं किंवा ते गरजेचं आहे, पण इच्छित स्थळी पोचलो की साधनाची गरज उरत नाही. हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेलच. तसं ध्यात्याला ध्येयाप्रती जाण्यासाठी अर्थात भगवंताची भेट होण्यासाठी ध्यान हे एक साधन आहे. ध्यान मार्गानं जाता जाता एका टप्प्यावर ध्याता इच्छित स्थळी पोचलेला म्हणजेच भगवंत भेट झाली की मग साधनाची अर्थात ध्यानाची गरज उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास ध्याता आणि ध्येय एकरूप झालं की ध्यानरूपी साधनेची अर्थात उपाधिरूप ध्यान वेगवेगळेपणानं करण्याची गरजच नसते. हेच समर्थांना आपल्याला समजावून द्यायचं आहे. ते सांगतात, ध्यानाचा अवलंब करून आपण ध्येयाशी एकरूप होऊन जावं. गाडी किंवा रेल्वेच्या प्रवासात, मोटारगाडीच्या प्रवासात आपलं इच्छित ठिकाण येण्याअगोदर त्याविषयी होणाऱ्या चर्चा म्हणजे तिथं गर्दी किती असेल, बाहेर जाण्याकरता योग्य मार्ग मिळेल का, पुढं जाण्यासाठी रिक्षा वगैरे वाहन मिळेल ना, या निव्वळ अनुमानावर बेतलेल्या असतात. मात्र त्या ठिकाणी उतरल्यावर प्रत्यक्ष स्थिती आपण कल्पलेल्यापेक्षाही वेगवेगळी असू शकते. त्याप्रमाणे ध्याता जेव्हा ध्यानाच्या मदतीनं ध्येयाशी एकरूप होऊन जातो तेव्हा त्याच्या कुठल्याच अनुमानाला तिथं वाव नसतो. मात्र तुम्हा आम्हासारखी सामान्य मंडळी ही त्या मुलासारखी केवळ प्रवासाचीच मजा लुटत, जो प्रवास चाललेला असतो त्या प्रवासाचीच मजा लुटत म्हणजेच ध्यानामध्ये घुटमळत राहतात. ध्येयाशी एकरूप होण्याचं ते नावच घेत नाहीत. याचं कारण असं आहे की स्वप्न जसं साक्षी भावानं पाहतो तसं ध्यान प्रक्रियेलाही आपण साक्षी भावनेनं बघत राहतो. ध्येयाला अनुमानाच्या कक्षेतून पाहत असतो. अनुमान म्हटलं की तिथं कल्पनेचा मुक्त वावर आलाच आणि जिथं कल्पना असते तिथं अनुभूतीची वानवा असते. त्यामुळं आपण करत आलेलं ध्यान आपल्याला ध्येयाशी एकरूप करण्यास असमर्थ ठरतं. असं जरी असलं तरी साक्षी भावनेचंही कौतुक काही कमी होऊ नये किंवा साक्षी भावनेचंही कौतुक काही कमी नाही आहे. आपल्या मनात असंख्य विचार चालू असतात. अनेक विचार साखळ्यांचा नुसता गुंता होत असतो. विचारांचा हा कल्लोळ शांत होण्यासाठी साक्षीभावाची फार गरज असते. पण या साक्षी भावनेत मी अहम रूपानं असल्यामुळं
त्याचा ध्यानात मोठा अडथळा निर्माण होतो. मीपणाची सावली ध्यानाला झोकाळून टाकत असते. हा अडथळा दूर कसा करायचा? आपणच आपल्या साक्षी भावनेला कसं दूर लोटायचं? स्वतःच्याच विचारांना तटस्थपणे बघत असताना ते बघणंच कसं थांबवायचं? मोठे गहन प्रश्न आहेत. हे कोडं उलगडण्यासाठी ध्यानाबाबतच मूळ सत्यच समर्थ आपल्याला पुढे काही ओव्यांमधून सांगणार आहेत. अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरिता सवेची मोडे, उगेची कष्ट ती बापुडे. स्थूळ ध्याने म्हणजे कल्पनेने कल्पना वाढत जाते आणि ध्यान धरलेले असते ते मोडते. स्थूळ ध्यानाच्या योगे लोक बापुडे उगीचच कष्टी होत जातात. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती, भोगणे त्या मागे विपत्ती. देहयोगे म्हणजे देवाला देहधारी समजतात, त्यामुळेच त्या ठिकाणी नाना विकल्प उठतात. देहाच्या योगे भोगणे, त्यागणे, विपत्ती हे सर्वच येते. ऐसे मनी आठवते, विचारिता भलतेची होते, दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी. अशा तऱ्हेने मनात विचार सुरू होतात, त्यामुळे भलतेच होते. अनेक प्रकारची स्वप्ने पडून जे दिसू नये ते दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये. साधक कासावीस होय अंतर्यामी, जे दिसते ते कोणालाच सांगता येत नाही, बळजबरीने भाव टिकू शकत नाही. त्यामुळे साधक अंतर्यामी कासावीस होतो. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. म्हणजे सांगोपांग ध्यान घडते की नाही, सांगोपांग ध्यान घडते की नाही याला आपले मन साक्षी असते, म्हणून आपल्याला मनोमनी ते कळते. मनात कुठलाही विकल्प उठताच कामा नये. फुकट मन एकवटिले, तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पाहना का. म्हणजे इतरत्र वावरत असलेले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तुटके म्हणजे खंडित ध्यान केले, तर त्या ठिकाणी कोणते सार्थक झाले जरा विचार करून पाहना, असं समर्थांना म्हणायचे. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सवचित बरा पाहावा. म्हणजे अखंड ध्यान करूनही जर हित होत नसेल तर तो मनुष्य पतित जाणावा. असे होणे शक्य नाही, म्हणून नीट विचार करून पाहावा. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण. दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असलेच पाहिजे. म्हणजे ध्यान धरणारा कोण असतो, जे ध्यानात आठवते तो कोण, या दोघांमध्ये एकात्म भाव असलाच पाहिजे. पहा, समर्थ म्हणतायत समर्थांची यामागील सूक्ष्म विचार नीट समजावून घेतला पाहिजे. ध्यान मार्गानं ज्या ध्येयाकडे वाटचाल करतोय ते ध्येय आहे तरी कोणाचं, त्या ध्येयाचं स्वरूप आहे तरी कसं, तो आहे तरी कोण. ध्येयाप्रत जात असताना ज्या अनुमानाच्या आधारे तो विचार करतोय त्या गोष्टी म्हणजे कोण, या साऱ्यांचा सूक्ष्म विचार केला असता त्याचं उत्तर येतं, ते म्हणजे मी. विचार करणारा मी, ध्यानात कल्पनेनं दिसणाऱ्या आकृत्यांना पाहणारा मी वगैरे. मग हा मी आहे तरी कोण, त्याला खरंच काही अस्तित्व आहे का. ध्यान मार्गानं ध्येयाप्रत नेताना समर्थ ध्याताला बरोबर न घेता त्या ध्यात्याचं मूळ स्वरूपच समजावून देत आहेत. मनाची संवेदना जाणणारा, मनाचा अग्रभागी वसणारा, अनुमानाच्या मदतीनं ध्यान करणारा हा मी म्हणजे अंतरात्मा होय. ज्याला शोधायला जायचं तोच त्याचा शोध घेतोय. ज्याला मी शोधण्याचा प्रयत्न करतोय तोच मनाच्या अग्रभागी राहून ध्येयाला शोधण्याचा प्रयत्न करतोय. ध्यान दंभामध्ये राहिलं तर किती विचित्र अवस्था होऊन बसते ते सांगताना समर्थ पुढे लिहितात. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे. म्हणजे
जोपर्यंत ध्येयाला वेगळेपणानं बघितलं जातंय, म्हणजेच ध्याता ध्येयाला शोधण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत हा सगळा कल्पनेचा खेळ आहे असं खुशाल समजावं. आम्हीच वेगवेगळ्या कल्पना निर्माण करतो आणि त्या भ्रमात स्वतःला अडकून ठेवतो हे पटवून देण्यासाठी समर्थांनी ही ओवी ह्या ओवीतून एक उदाहरण देत आहेत. एक जण ध्यानस्थ बसलेला आहे. त्यामध्ये तो कल्पनेनं भगवंताला हार घालण्याचा प्रयत्न करतोय, पण मुकुट असल्यानं त्याला तो हार भगवंताच्या गळ्यात काही घालता येईना. मग त्याचं मन आणखी एक वेगळी कल्पना करून त्यावर उपाय सुचवतं. ते असं की एक तर हार मोठा कर किंवा मुकुट काढून मग हार त्यांच्या गळ्यात घाल. थोडक्यात काय तर कल्पनेनंच उभा केलेला देव, कल्पनेचाच हार आणि कल्पनेनं तो गळ्यात घालणार. इतक्यात अडचण उद्भवली, तीही कल्पनेनंच, त्यावरही उपायही कल्पनेचाच. या अशा कल्पनांच्या गुंत्यात अडकल्यानं ध्याता ध्येयापर्यंत कधीच पोचत नाही. तो कल्पनेच्या आडरानातच भरकटतो आणि अखंड ध्यानाचं ढोंग करत राहतो. म्हणून ध्यानासाठी अनुमानाच्या कल्पनांच्या प्रांतात आपण कदापिही शिरता कामा नये असं समर्थ आग्रहपूर्वक सांगत आहेत. ते पुढे सांगतात की ध्याता व ध्येय हे एकच आहेत. हे मी तुम्हाला स्वानुभवानं सांगतोय. हा अनुभव तुम्ही घ्या. त्यात अनुमानाला जागा देऊ नका. अनुभवापर्यंत जाण्यासाठी ध्यात्याला ध्येयामध्ये, नामीला नामामध्ये विसर्जित होता आलं पाहिजे. जोपर्यंत ध्याता व ध्येय, नामी व नाम वेगवेगळं वाटतं, तोपर्यंत आपल्यासाठी साधन हे गरजेचं आहे. नाम ही परब्रह्मावरील उपाधी खरी आहे, पण ज्या क्षणी अहंकार संपतो, मी नाम मात्रही उरत नाही, ध्याता नामी स्वतःचं अस्तित्व विसरतो, त्या क्षणी परब्रह्म नामाची उपाधी नामीसाठी विसर्जित करतं आणि नामी नामामध्ये विसर्जित झाल्यामुळं उरतं ते केवळ निश्चल निराकार ब्रह्मस्वरूप. अशी ही अखंड ध्यान नामाची स्थिती आहे. अशी स्थिती निस्पृह त्याच्या जीवनात अखंड अनुभवत असतो. यालाच समर्थ ज्ञानस्थिती असं म्हणतात. आपण सामान्यजन कल्पनेच्या राज्यात वावरत असतो. तिथंच आपल्याला बोध मिळतात. ते ऐकून आपण परमार्थ करू लागतो. अनेक परमार्थिकांचे अनुयायी असतात. त्यांचे संप्रदाय तयार होतात. पण बहुतांश वेळा ते सारं काही सत्यापासून दूरच असतं. सत्य जाणून घेण्यासाठी त्यांची अनुभूती घेतलेला सद्गुरू आपल्या जीवनात प्रवेशणं येणं आवश्यक असतं. अशा सद्गुरूंचरणांजवळ बसून त्यांनी सांगितलेला साधनाभ्यास करावा. साधनेचं कोळकौतुक करत न बसता त्या साधनेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. आजारी म्हणून डॉक्टरांकडे जावं आणि त्यानं आपल्याला न तपासता केवळ आत्मप्रौढीच सांगत सुटावी, तशी अवस्था साधनेचा अनुभव न घेतल्यास आपलीही होऊ शकते. ध्याता व ध्येय यांच्या एकरूपतेचा अनुभव घेऊन पाहावा, तरच आपल्या जीवनात परमार्थिक क्रांती घडवून येऊ शकेल. तेव्हाच आत्मज्ञानाची अखंड ध्यानाची स्थिती प्राप्त होऊ शकेल. मात्र तसं न करता आपण अभिमानात घृतत जातो. म्हणून समर्थ समासाच्या अंती सांगतायत की सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्येक विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा. विवेक बळे म्हणजे खऱ्या साधकानं, अर्थातच निस्पृह व्यक्तीनं साधन उपासनारूपी उपाधींचा अभिमान सोडावा. अनुभव घेऊन विवेकाच्या बळावर ध्याता व ध्येय यांच्यातील द्वंद्व म्हणजेच मायेचा पसारा दूर सारावा आणि एक तत्व अशा नामाचा, अर्थातच परब्रह्माचा अनुभव घ्यावा. अपार साधनाची, अपूर्व शांतीची खाण असलेल्या ब्रह्मचैतन्याचं अखंड अनुसंधान ठेवणं, त्यांना प्रिय असलेलं नाम अखंड घेणं म्हणजेच अखंड ध्यान स्थिती होय. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.